पुरंदर उपसा सिंचन योजनेच्या प्रश्नाबाबत खासदार सुप्रिया सुळे उपोषणाला बसणार। जलसंपदा विभागाच्या निष्काळजीपणावर बोट ठेवत पुण्यामध्ये उद्या सुप्रिया सुळे उपोषण करणार। पालकमंत्री जयकुमार गोरेंनी सोलापूरचे महसूल अधिकारी आणि पोलीस प्रशासनाला धारेवर धरलं। महसूल आणि पोलीस अधिकाऱ्यांनी ठरवलं तर कोणताही वाळू उपसा होऊ शकत नाही अशा शब्दात सुनावलं। आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री जयकुमार गोरेंकडून पालखी तळासह विविध ठिकाणांची पाहणी, चंद्रभागा नदीपात्र, मंडप व्यवस्था यासंबंधी माहिती घेत गोरेंकडून वारकऱ्यांना आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना। आषाढी यात्रेदरम्यान प्रयागराजच्या धर्तीवर चंद्रभागेवर तात्पुरते पूल उभारले जाणार। बाधितांना विश्वासात घेतल्याशिवाय कोणतेही काम केले जाणार नाही। पालकमंत्री जयकुमार गोरेंच्या उपस्थितीत झालेल्या प्रशासनाच्या बैठकीत निर्णय। कोल्हापूरमध्ये कामगारांच्या साहित्य वाटपात अनियमितता होत असल्याचा आरोप। 4 दिवसांपूर्वी नोंद झालेल्या कामगारांना साहित्य वाटप, एजंटच्या सहाय्याने साहित्य वाटप केलं जात असल्याचा आरोप। माणिकराव कोकाटे कृषी मंत्री असेपर्यंत शेतकऱ्यांना अच्छे दिन येणार नाहीत। राजू शेट्टींची माणिकराव कोकाटेंवर टीका, तर शेती आणि शेतकऱ्यांना अच्छे दिन आणल्याशिवाय राहणार नाही। कोकाटेंचं राजू शेट्टींच्या टीकेला उत्तर। नांदेडमध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा उभारा, सकल मराठा समाजाची पालकमंत्री अतुल सावेंकडे मागणी। यावेळी पालकमंत्री सावेंनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याची कार्यकर्त्यांची माहिती। नंदुरबार जिल्ह्यामध्ये तापमानात वाढ, तापमान 44 अंशांवर। वाढत्या तापमानामुळे नागरिकांनी खबरदारी घ्यावी, प्रशासनाचं आवाहन। वाढत्या तापमानामुळे नागपूरच्या 33 चौकांमधील सिग्नल दुपारी 1 ते 4 बंद राहणार। उन्हापासून बचाव करण्यासाठी वाहतूक पोलिसांची योजना। गोंदियात दुपारी 12 ते 4 या वेळेत सिग्नल बंद राहणार। वाढत्या तापमानामुळे जिल्हा वाहतूक शाखेचा निर्णय। शिक्षक भरती घोटाळा उघडकीस आल्यानंतर भंडाऱ्याचे प्रभारी शिक्षणाधिकारी रवींद्र सलामे काही दिवसांपासून नॉट रिचेबल। यामुळे 3800 पेक्षा अधिक शिक्षकांचे मार्च महिन्याचे पगार रखडल्यानं जिल्हा परिषदेवर शिक्षकांचा मोर्चा। बीडच्या गेवराईमध्ये बनावट कागदपत्र सादर करून जन्म प्रमाणपत्र काढणाऱ्या 7 जणांविरोधात गुन्हा दाखल। भाजप नेते किरीट सोमय्या यांनी स्वतः आढावा घेतला होता। अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयात रुग्णांचे हाल, नातेवाईकांवर रुग्णाला स्ट्रेचरवरून रुग्णालयात नेण्याची वेळ, त्यामुळे रुग्णालयाचा गलथान कारभार समोर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।